नमस्कार. आयडियल फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व द्राक्ष बागायतदारांचं स्वागत करतो. आज आपण जो विषय घेणार आहे तो म्हणजे गोळीघडाच्या संदर्भामध्ये. बऱ्याचशा ठिकाणी द्राक्ष बागेमध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या द्राक्ष शेतीमध्ये जर बघितलं तर ज्या ज्या ठिकाणी पाणी कमी पडलं असेल किंवा पाण्याचा ट्रेस आला असेल अशा ठिकाणी घडाची कमकुवत घड बाहेर पडताना आपल्याला दिसून येतात आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला घड संख्या ही बऱ्याचशा बागेमध्ये आपल्याला कमी दिसून येते. पण काही प्लॉटमध्ये ज्या ठिकाणी एप्रिल छाटणीचं व्यवस्थित नियोजन झालं असेल किंवा गर्भधारणाच्या स्टेजमध्ये पाणी व्यवस्थापन असेल किंवा सूक्ष्म घडाच्या डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन जर चांगलं झालं असेल तर त्या ठिकाणी घडाची मजबूती ही सुद्धा चांगल्या पद्धतीने दिसून येते. ज्या प्लॉटमध्ये आपण उभा आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर घडाची मजबूती आरके सारख्या व्हरायटीमध्ये सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येते. पण तरी सुद्धा जर पोंगा अवस्थेमध्ये पाऊस असेल, दव असेल किंवा धुका असेल किंवा जमिनीमध्ये मॉइश्चर लेवल जास्त असेल, वापसा कंडिशन नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी घड हे बारीक निघतात किंवा गोळी घडावरती आपल्याला होताना दिसून येतात. तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला घडाची मजबूती चांगली करून घ्यायची असेल तर 11 ते 14 दिवस असतील किंवा 12 ते 15 दिवस असतील हे 3 दिवस घडाच्या मजबूतीसाठी अतिशय चांगले काम त्या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं असतं. तर त्या दृष्टीने आपण पहिल्या स्टेजमध्ये स्प्रे घेत असताना जर घड कुमकुवत असतील, झाडामध्ये स्टोरेज कमी असेल आणि घडाची मजबूती चांगली करून घ्यायची असेल तर पहिला स्प्रे आपल्याला 05234 असेल, 6 बे असेल, त्याच्यासोबत आयरेस सारखं बायोस्टिम्युलंट 1 मिली, 6 बे 20 ppm, 05234 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासोबत जर घेतलं तर त्या ठिकाणी सायटोकायनिन लेवल असेल, फॉस्फरस पोटॅश लेवल चांगल्या पद्धतीने वाढतात आणि घडाला पोषण म्हणून आपल्याला बायोस्टिम्युलंट आयरेस सारखं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतं. याला अल्टरनेटिव्ह दुसरा स्प्रे जर टाकायचा असेल तर न्यूट्रिशन मध्ये आपण 0.946 असेल, 0.4037 असेल किंवा 0.4247 असेल हे 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी, त्याच्यासोबत सायटोकायनिन लेवल वाढवण्यासाठी सायटोकायनिन घटक असणारं सायटोकेन असेल किंवा एक्सपोर्ट प्लॉट नसतील तर त्या ठिकाणी क्लोरोमॅक्रोट क्लोराइड याचा वापर सुद्धा आपण 0.5 मिली प्रति लिटर सोबत पाण्यासोबत करू शकतो. आणि त्याच्यासोबत आपल्याला सीविड जे स्पिरुलिन गटातलं सीविड आहे जे ऑक्सिग्रीन मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याचा वापर आपण 2 मिली प्रति लिटर पाण्यासोबत जर केला तर आपल्याला घडाची मजबूती ही चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकेल. आणि तिसरा अल्टरनेटिव्ह स्प्रे जर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा असेल, जर घड कुमकुवत असतील तर त्या ठिकाणी पोटॅशियम डायहायड्रोजन आर्थोफॉस्फेट ज्याला आपण पीडीएच म्हणतो त्यासोबत बोरॉन 1 ग्रॅम, पीडीएच 2 ग्रॅम याचं कॉम्बिनेशन जर आपण त्या ठिकाणी घेतलं आणि त्याच्यासोबत आपल्याला सीविड एक्स्ट्रॅक्ट ऑक्सिग्रीन हे जर त्या ठिकाणी घेतलं तर आपल्याला घडाची मजबूती ही त्या ठिकाणी दिसून येते. पण घडाची मजबूती घेत असताना जमिनीतला वापसा कंडिशन सुद्धा बघणं गरजेचं आहे. काही लोक या स्टेजमध्येच 10 ते 15 दिवसा स्टेजमध्ये जर पाणी भरपूर तुम्ही देत असाल तरी सुद्धा आपल्याला त्या घड हे बायोवरती जाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढू शकतं. तर अशा कंडिशन मध्ये दव धुका असेल तर दव धुका असताना सकाळच्या वेळेस म्हणजे दव सुकण्याच्या अगोदर आपला सकाळी 7च्या आत आपला त्या ठिकाणी स्प्रे होणं सुद्धा गरजेचं आहे की जे बुरशीनाशक म्हणून आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचे. कॉन्टॅक्ट फंगिसाइड मध्ये आपल्याला वाश M45 असेल किंवा वाशप्रो सारखी औषध असतील याचा वापर जर आपण त्या स्टेजमध्ये केला तर डाउनी बरोबरच आपल्याला घडाचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येतं. सकाळच्या स्प्रे मध्ये आपण 0050 असेल किंवा SOP असतील याचा 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासोबत जर स्प्रे घेतले तर आपल्याला डाउनी पासून ही घड वाचवता येऊ शकतील आणि घडाची मजबूती चांगली करता येऊ शकेल. कारण की पोंगा अवस्था असेल किंवा 14-15 दिवसापर्यंत जर रात्रीच्या काळी पानं जर 7 ते 8 तास ओली राहत असतील आणि त्या पोंग्यामध्ये त्या घडावरती जर पाण्यानं घड 7 तासापेक्षा जास्त काळ ओला राहत असेल तर भविष्यामध्ये आपण फेल काढल्यानंतर सुद्धा आपल्या प्लॉटमध्ये डाउनी येण्याची शक्यता असते. तर त्या दृष्टीने आपण या स्टेजमध्ये जर व्यवस्थापन केलं तर घडाची मजबूती बरोबर रोग नियंत्रण सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करून घेता येऊ शकेल. तर अशा माहितीसाठी आयडियल फाउंडेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किंवा होय आम्ही आयडियल शेतकरी या फेसबुक ग्रुपवरती जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला द्राक्ष शेतीमधले बदल हे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला बघता येऊ शकतील. धन्यवाद.